नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला मटण बिर्याणी कशी तयार करतात आणि त्याला लागणारं साहित्य सांगते। मटण बिर्याणीसाठी बकऱ्याचं कवळं मटण 1 किलो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। मटण मॅरिनेट करण्यासाठी 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 अख्खं लिंबू घेतलेला आहे, 2 चमचे घरगुती बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 2 चमचे गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट मिरचीची पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तीन चमचे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। पुदिनाही निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अर्धा किलो दही फेटून घेतलेला आहे। आता मी मटण मॅरिनेट करायला घेत आहे। चवीनुसार मीठ घालते, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, अख्ख्या लिंबाचा रस, काश्मीरी मिरची पावडर, जिरा पावडर, धणा पावडर, हळद, घरगुती बिर्याणी मसाला, गरम मसाला, तिखट मिरचीची पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिनाची पानं घालून हे सर्व मसाले मटणाला व्यवस्थितरित्या लावून घेते। मटणाला व्यवस्थितरित्या मसाले लावून झाल्यानंतर आता यामध्ये मी फेटलेलं दही आहे ते घालते आणि व्यवस्थितरित्या मटणाला लावून घेते। आता यामध्ये तळलेला कांदा आहे तो घालून मटण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेते आणि हे मटण मी 2 तासासाठी मुरण्यासाठी ठेवून देते।
1 किलो मटणासाठी मी 700 ग्राम जुना बासमती तांदूळ निवडून घेतलेला आहे. हा तांदूळ मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवणार आहे. आता 700 ग्राम बासमती तांदळांसाठी 5 कप पाणी पातेल्यामध्ये गरम करत ठेवलेलं आहे. आता ह्या गरम झालेल्या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ, 4 तमालपत्र, 4 काळी मिरी आणि 2 मसाला वेलची घालते. आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडा पुदिन्याची पानंही घालते. तसेच या उकळलेल्या पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आहे तो घालते. अर्धा तास झाल्यानंतर तांदळातलं सर्व पाणी काढून ते तांदूळ मी निथळत ठेवलेले. आता भात बनवण्यासाठी निथळत ठेवलेले तांदूळ आहेत ते हे गरम पाण्यात घालते. तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर ते ढवळून घेते. बासमतीचा तांदूळ सुटसुटीत आणि मोकळा होण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा तूप घालते. भात ढवळून घेते. आपला बिर्याणीचा भात 70% शिजलेला आहे, तर मी आता गॅस बंद करते. भात थंड करण्यासाठी भाताचं पातेलं गॅसवरून उतरून खाली ठेवत आहे. मटण बिर्याणीसाठी मटण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. बिर्याणीसाठी भात तयार करून झालेला आहे. तर आता मी बिरिस्ता करायला सुरुवात करते. त्याच्यासाठी 7 ते 8 मीडियम साईज कांदे सोलून स्वच्छ धुवून ते उभे चिरून घेतलेले आहेत. गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे, तर त्या पॅनमध्ये कांदा तळण्यासाठी तेल घेते आणि तेल गरम झाल्यानंतर उभा चिरलेला कांदा मी ह्या तेलामध्ये मंद आचेवर गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळून घेणार आहे. आणि बिरिस्ता कसा बनवतात ह्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवते. बिरिस्ता तयार करून झालेला आहे. भातही तयार करून झालेला आहे. तर आता आपण मटणाच्या फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. तर या कढईमध्ये बिरिस्ताचं राहिलेलं तेल आहे ते मटणाच्या फोडणीसाठी घेते. तेल गरम झाल्यावर 1 दालचिनीचा तुकडा, 2 मसाला वेलची, चक्रफूल 2, आणि थोडीशी काळी मिरी घालते. आणि तमालपत्र घालते. आता यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं मटण होतं ते घालते.
बकऱ्याचं कवळं मटण असल्यामुळे हे मटण मी कढईमध्येच शिजवून घेणार आहे. मटण व्यवस्थितरित्या परतून झाल्यानंतर मंद आचेवर झाकण लावून ते शिजण्यासाठी ठेवून देते. आता कढईवरचं झाकण काढत आहे. मटण छानपैकी शिजलेलं आहे. आता हे मटण शिजलेलं आहे की नाही ते पाहण्यासाठी ह्यातील मटणाचा एक पीस काढून प्लेटमध्ये घ्यावा आणि शिजलेला आहे की नाही तो पाहावा. आपलं मटण व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे, तर मी आता कढईला झाकण लावून ठेवून देते. आता बिर्याणीची लेअरिंग करायला सुरुवात करते. त्यासाठी सर्वात अगोदर पातेल्याच्या तळाशी मी बटर पेपर लावून घेते की जेणेकरून बिर्याणी करपू नये. आणि त्या बटर पेपरवर मी आता भात सगळीकडे पसरून घेते. भाताची लेअरिंग करून झालेली आहे, तर आता मटणाची ग्रेव्ही आहे ती आता त्याच्यावर घालत आहे. मटणाचा थर व्यवस्थितरित्या लावून झालेला आहे, तर आता त्याच्यावर पुन्हा मी भाताचा थर पसरायला सुरुवात करते. भाताचा थर लावून झाल्यानंतर तळलेला कांदा आहे तोही व्यवस्थितरित्या पसरून घेते. तळलेला कांदा पसरून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिनाही त्याच्यावर पसरून घेते. आता पुन्हा मी मटणाचा थर लावायला सुरुवात करते. मटणाचा थर लावून झाल्यानंतर राहिलेल्या भाताचा थर मी लावून घेत आहे. भाताचा थर लावून झाल्यानंतर
चमच्याच्या सहाय्याने 6 ठिकाणी मी होल करून घेतलेले आहेत. आता या भाताच्या लेअरवर थोडं पाणी शिंपडून घेते. पाणी शिंपडून झाल्यानंतर तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना वरती पसरून घालत आहे. या बिर्याणीच्या थरांवर मी जे 6 होल तयार केलेले आहेत त्या होलमध्ये मी तूप सोडत आहे. मटण बिर्याणीचे सर्व थर व्यवस्थितरित्या लावून झाल्यानंतर बिर्याणीच्या पातेल्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून व्यवस्थितरित्या बंद करून घेत आहे. ही बिर्याणी शिजत ठेवण्यासाठी गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर हे बिर्याणीचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. दमवरती बिर्याणी शिजलेली आहे. तर आता मी बिर्याणीचं पातेलं उघडत आहे. छानपैकी मटण बिर्याणी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं आणि कमेंट्स करायला विसरू नये. जर कोणी नवीन असतील तर त्यांनी माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.